नमस्कार मित्रांनो, आपण आज राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या अंतर्गत इकॉनॉमिकचे जेवढे क्वेश्चन्स आले होते त्या पेपरचं विश्लेषण करणार आहोत. त्या विश्लेषणाचं महत्व आणि अर्थ असा आहे की आयोगाचे जेवढे पेपर्स होऊन गेलेत त्या सगळ्या सेक्शन मध्ये एक्झॅक्टली नेमका कुठला पॅटर्न फॉलो केला गेलेला आहे, कुठला पॅटर्नचा अर्थ आहे. एक्झॅक्टली आयोग जेवढा मोठा सिलेबस आहे त्यातले नेहमी 1/3 टॉपिकवरच जास्तीत जास्त क्वेश्चन विचारलेलं दिसतंय. त्यातले काही सिलेक्टेड घटकच आहेत ज्याच्यावरती अजून स्पेसिफिकली फोकस केलेला दिसतो आणि यासोबतच त्या प्रत्येक क्वेश्चनच्या मागे एक्झॅक्टली काहीतरी थीम आहे, एक ऑब्जेक्टिव्हिटी आहे, एक बेसिक रिझन आहे. ते नेमकं कोणतं रिझन आहे, कोणता अर्थ आहे, काय नेमकं त्याच्या मागचं रिझन होतं ज्याच्यामुळे आयोगाने आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, शाश्वत विकास, विकासाचे लक्ष, विकासाचे सिद्धांत या रिलेटेडच आयोग सातत्यानं का फिरतोय याचा अंदाजही आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळेल आहे. तर या पेपरकडे फक्त कंटेंट आणि नॉलेज म्हणून न बघता त्याच्याबद्दलचा पॅटर्न, प्रेडिक्शन आणि प्रिपरेशन काय करता येईल या दृष्टिकोनातूनही या पेपरकडे बघा. त्याचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या परीक्षेसाठी करून घ्यायला अधिकतम वाव मिळेल आहे. तर बघूयात आपण 2023चा हा पेपर. याच्यामध्ये हा पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे त्याच्या अगोदर आयोगाने आणखी 2 प्रश्न विचारले होते. बाय मिस्टेक इथं ते 2 क्वेश्चन टाईप झालेले नाहीयेत. तर ते दोन्ही क्वेश्चन मी सांगतोय, दोन्ही क्वेश्चन मी सांगतोय ते थोडस फक्त लक्षात ठेवा. पहिला क्वेश्चन होता जमीन सुधारण्याबद्दल. तर जमीन सुधारण्याबद्दल धोरणात्मक नीती जी भारत सरकारने वापरलेली आहे त्या धोरणात्मक नीतीचा पुढीलपैकी कोणता घटक आहे. तर जमीन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यानंतर भारताने काय केलेलं आहे, भारताने पहिलं वापरलं धोरण मध्यस्थाचं उच्चाटन करा किंवा कुळ कायदा पद्धतीमध्ये बदल करा, जमीन सुधारणा विषयकचे, कमाल जमीन धारणा विषयकचे कायदे तयार करा, जे महाराष्ट्र शासनाने 1962 मध्ये, 1975 मध्ये जमीन सुधारणा विषयकचे कायदे केलेले आहेत. हे सुधारणेला अनुसरून असलेल्या घटकाचा अवलंब होता. तर हे सगळे ऑप्शन त्याला लागू आहेत किंवा करेक्ट आहेत त्या बाबतीत. सॉरी. तर हे जमीन सुधारण्याबद्दलचा पहिला पार्ट होता ज्याला अनुसरून ह्या सगळ्या घटकांचा समावेश होईल. नेक्स्ट आणखी क्वेश्चन होता ते म्हणजे वरदानबद्दलचा. म्हणजे संबंधित भारत सरकारने तेव्हाच्या कालावधीमध्ये जेव्हा या योजनेबद्दलचा घटक वापरला जाईल तेव्हा अन्नपूर्णा योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही असं विचारलं होतं आहे. तर त्या अन्नपूर्णा घटकामध्ये तत्कालीन राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती पेन्शन योजने अंतर्गत जे कोणी पात्र नाहीत त्यांना ही योजना लागू राहील. मग तिकडे जर निवृत्ती वेतन घेत असतील तर त्यांना या ठिकाणी लागू नाही. मग तिकडे जे कोणी पात्र नाहीत त्यांना या माध्यमातून योजना लागू राहील आहे. मग हे जे कोण वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना प्रतिमाह 10 किलो अन्नधान्य मोफत मिळणार होतं. ही योजना तत्कालीन सरकारनं 1990 मध्ये सुरू केली होती. म्हणून या योजनेबद्दलचा एक प्रश्न आयोगाने 1999 मध्ये सुरू केलेली होती आहे. हे एक छोटीशी घटक म्हणून लक्षात ठेवा. पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी विचारलेले क्वेश्चन्स आहेत जे संतुलित वृद्धी विकास या पॉइंट ऑफ व्ह्यूने याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. हा प्रश्न फर्स्ट टाइम असं घेतलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण अगोदर आर्थिक वृद्धी व विकासाबद्दलची संकल्पना किंवा कंटेंट विचारलं जायचं पण सिद्धांत थेरी मात्र विचारली जात नव्हती किंवा विचारण्याचा तसा संदर्भ घटक त्या ठिकाणी येत नव्हता. पण या अंतर्गत आपण आता सगळ्याच घटक समजून घेऊ. संतुलित वृद्धी विकास या दृष्टिकोनातून काय विषय आहेत. संतुलित वृद्धी दराचा उद्देश काय आहे. सरळ विचारले, संतुलित वृद्धी दराचा उद्देश इथं विचारलं नाही. हा संतुलित वृद्धी दराचा सिद्धांत कोणी मांडलाय किंवा तसा घटक आहे. तर हे सिद्धांत समजून घेण्याच्या अगोदर 2 गोष्टी समजून घ्या तुम्ही. ह्यावर आयोगाने नेहमीच प्रश्न विचारलेत. नर्स, रॅग्नर नर्स जे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारही मिळालेला आहे आणि यासोबत यांचं या इकॉनॉमिक्स मध्ये असलेलं योगदानही तेवढंच विशेष आहे. तर रॅग्नर नर्स यांनी
जे समतोल किंवा संतुलित वृद्धीचा सिद्धांत आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यू काय घटक मांडलेत त्याच्याबद्दलचे 2 पॉइंट इथं खास करून लक्षात ठेवा. पहिला घटक लक्षात ठेवा. नर्स यांनी जो सिद्धांत मांडलाय तो विकसनशील अर्थव्यवस्थेला समोर ठेवून मांडलेला आहे. विकसनशील अर्थव्यवस्था. तर रोडान यांनी विकसित अर्थव्यवस्था समोर ठेवून हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यात नर्स यांनी हा सिद्धांत मांडलाय मागणी व पुरवठा याचा समतोल कसा करता येईल, याचं संतुलन कसं करता येईल, या माध्यमातून सिद्धांत मांडलेला आहे. तर रोडान यांनी मांडलेला आहे ते म्हणजे गुंतवणूक, व्यापार, उद्योग, रोजगार यांचं संतुलन असायला पाहिजे, तेव्हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संतुलित आर्थिक वृद्धी बद्दलचा घटक पार पाडला जाऊ शकतो किंवा अंमलात आणता येईल. हा या दोघांचा उद्देश होता. पण दोघांनीही संतुलित वृद्धी बद्दलचे सिद्धांत विचार मांडलेत आणि यापैकी रॅग्नर नर्सकडे झुकलेला हा संतुलित वृद्धी दराचा उद्देश किंवा सिद्धांत आहे, जे यामध्ये आपल्याला उल्लेख करायला पाहिजे किंवा त्याचा घटक म्हणून आपण समावेश करू शकतो. काय काय आहे? उत्पन्नाचा वृद्धी दर. उत्पन्न म्हणजे इन्कम झालं. इन्कम. उत्पादन वृद्धी दर प्रोडक्शन मेथड आहे, प्रोडक्टिव्ह या माध्यमातूनचा घटक. मग इथं उत्पादन झालेलं आहे, त्या उत्पादन झालं असेल तर त्यातून उत्पन्न येईल. आणि नैसर्गिक साधन संपत्ती. ज्या देशात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्धता मुबलक आहे त्या देशात उत्पादन वृद्धी पण होऊ शकते, परिणाम उत्पन्न पण येईल. यांच्यातील समानता याबद्दलचा विचारही मांडलेला आहे तो नर्सने. नैसर्गिक साधन संपत्ती हा शब्द मॅक्झिमम हायलाइट करतो विकसनशील देशांना, कारण विकसनशील देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचं मुबलक उपलब्धता असते, म्हणून त्याचं इम्पॉर्टन्सही त्या दृष्टिकोनातून आहे असं आपण या ठिकाणी त्याला संबोधू शकतो. ऑप्शन फर्स्ट हा ऍब्सोल्युटली करेक्ट ऑप्शन आहे आणि तो नर्सच्या माध्यमातून आलेल्या विचाराचा पार्ट आहे. इथं जरी डायरेक्ट बोललं गेलं नसलं तरी तो रॅग्नर नर्सच्या सिद्धांताचं हे एक इंडिकेशन घटक म्हणून आपण याकडे बघू शकतो किंवा त्याचा संदर्भ म्हणून याला इथे समावेश करायला हरकत नाही. पहिला पॉइंट करेक्ट आहे, ऍब्सोल्युटली संतुलित वृद्धी सिद्धांताबद्दल आहे. पण बाकीचे कारण आहेत. उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता. इथं उत्पन्न आणि लोकसंख्या असा शब्द कुठेही कोणत्या सिद्धांतकारांनी मांडलेला नाही. नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर हे वरच्या सिद्धांताशी समपूरक दिसतो, पण उत्पन्नातील वृद्धी दरामध्ये उत्पादन हा शब्द नाही. उत्पादनाशिवाय उत्पन्न येण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून हाही येणार नाही. नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी, इथं उत्पादन उत्पन्न वगळलंय आणि लोकसंख्या घेतलेला आहे, तर हाही घटक इथं समाविष्ट होऊ शकत नाही. पण आयोगाने फर्स्ट टाइम काही थेरीज ला फोकस केलंय, हे मात्र तुम्हाला या अंतर्गत खास करून लक्षात ठेवणं विशेष गरजेचं आहे. नागरीकरण म्हणजे काय? नागरीकरण अर्बनायझेशन आहे. अर्बनायझेशनच्या रिलेटेड आयोग एकतरी प्रश्न 2021-22 पासून विचारतोय, त्यातला हा एक प्रश्न आहे. शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होतंय, हा मुख्य फोकस आहे. सेंट्रलायझेशन हे ऍब्सोल्युटली राईट आहे. शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होतंय, या माध्यमातूनचा घटक. आता हे ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर सेंट्रलायझेशन होतंय हे करेक्ट वाटतंच. तसं दुसरा पण ऑप्शन करेक्ट वाटेल, शहरामध्ये लोकसंख्येचं विकेंद्रीकरण होतंय. आता शहरामध्ये लोकसंख्येचं विकेंद्रीकरण होतंय हे ऑप्शन इथं या ठिकाणी करेक्ट म्हणण्याचं राहत नाही, कारण विकेंद्रीकरण हा घटक येऊ शकत नाही. विकेंद्रीकरण हा घटक येऊ शकणार नाही, म्हणून तो ऑप्शन येणार नाही. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण हाही ऑप्शन नाही, म्हणजे ब हा इथला हा ब आहे, ब पण येत नाही आणि क पण ऑप्शन येत नाही. हे दोन्ही ऑप्शन गेले ब आणि क, जे शहरामध्ये आणि विकेंद्रीकरण आणि खेड्यामध्ये केंद्रीकरण दोन्ही पण त्याचा लॉजिकलच नाही आहे. ड ऑप्शन आहे लोकसंख्येच्या घनतेत वाढ. आता लोकसंख्येच्या घनतेत वाढ पण नेमकं कुठं?
हेही महत्वाचं आहे. जर शहरामध्ये आहे की ग्रामीण भागामध्ये आहे याच्याबद्दलचा घटक मुश्किल होतो. म्हणून इथं लोकसंख्येच्या घनतेत वाढ बोललोय तर हा डायरेक्ट लोकसंख्येच्या घनतेमध्ये वाढ याबद्दलचा पॉइंट हा देशात एकूणच लोकसंख्येच्या घनतेत वाढ झाली म्हणजे लोकसंख्या वाढ झाली खूप कमी कालावधीमध्ये खूप वेगानं याला इंडिकेट करतो. पण शहरीकरण नागरीकरण बद्दलचा पार्ट आपण असं बोललो तर त्याच्यामध्ये हा पार्ट डायरेक्टली येईल असा दिसणार नाही. म्हणून शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण हा ऑप्शन फक्त पहिला करेक्ट आहे. नागरीकरण म्हणजे शहरामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण आहे म्हणजे सेंट्रलाइज होते तिथंच लोकसंख्येची घनता पण वाढते असं आपण म्हणू शकतो. सो ऑप्शन फर्स्ट फक्त हा पहिला करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अटल पुनर्जीवन व शहरी परिवर्तन अभियान ज्याला आपण अमृत असं म्हणतो विषय खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलंय म्हणजे चुकीचं आहे. अमृत हे भारत सरकारचं प्रमुख अभियान आहे. हे मेन ऑब्जेक्टिव्ह अनेक धोरणापैकी एक धोरण विषय म्हणून याकडे बघितला जाईल. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं हे सुद्धा ऍब्सोल्युटली राईट आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे. म्हणजे गृहनिर्माण आणि शहर याबद्दलचा घटक विकास हा त्याचा उद्देश आहे. ज्या मंत्रालयाच्या माध्यमातून हे काम करतायत. अगोदर इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून जसं ग्रामीण भागामध्ये मॅक्झिमम घराची उपलब्धता करून देण्याचं कार्य चालू होतं तसंच आता अर्बन भागामध्येही या मंत्रालयाअंतर्गत बरेच उपक्रम प्रोजेक्ट वापरले जात आहेत. त्यातला हा एक घटक विषय म्हणून पाहिला जातो. मंत्रालय करेक्ट आहे या योजनेबद्दलचं. ते देशभरातील शहरामधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हानं सोडविते. तर पाण्याच्या पुरवठ्याची आव्हानं नाही पाण्याच्या पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे उद्देश आहे. म्हणजे पाण्याचा पुरवठा या ऐवजी पाण्याच्या पुरवठ्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध करून देणे या योजनेचं मुख्य लक्ष आहे. म्हणून हे रॉंग आहे. 25 जून 2015 मध्ये देशभरातील 500 शहरामध्ये हे कार्यान्वित करण्यात आलं. म्हणजे सुरुवात झाली. एक प्रमुख 500 शहरं निवडण्यात आली. त्या शहरामध्ये हे एक मिशन उपक्रम म्हणून राबवण्यात येत होता आहे. करेक्ट आहे. विचारलंय काय बरोबर नाही. बरोबर नाही फक्त तिसरा ऑप्शन थर्ड हा करेक्ट आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक अनेक अंगाने म्हणजे बहुमित त्याला आपण मल्टी डायमेन्शनल म्हणतो. बहुआयामी असाही शब्द वापरला जाईल आहे. मल्टी डायमेन्शनल बहुआयामी दारिद्र्य मानले जाईल आहे. टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असते त्यावेळी ते कुटुंब म्हणजे किती टक्क्यापेक्षा ते जास्त असते किंवा किती टक्के असतं तेव्हा त्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये आपण त्या समुदायाचा समावेश करू शकतो किंवा त्याचा विचार केला जाईल आहे. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे 33.3% हे एवढं किंवा यापेक्षा जास्त असेल तर आपण त्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये आपण त्याला गरीब किंवा दारिद्र्य या कुटुंबाखाली येणारा घटक म्हणून ओळखतो. मल्टी डायमेन्शनल इंडेक्स बद्दलचा घटक नेहमीच आयोग एकतरी प्रश्न विचारताना दिसतंय. विशेष म्हणजे दारिद्र्याबद्दलचा प्रश्न. दारिद्र्याच्या रिलेटेड एकतरी योजना येतात एखादी किंवा दारिद्र्याच्या आकडेवारी बद्दलचा प्रश्न येतो किंवा मग असं इंडेक्स दारिद्र्याबद्दलचे या तीन पैकी एक प्रश्न येतोच. दारिद्र्याची आकडेवारी दारिद्र्याचे इंडेक्स आणि दारिद्र्यविषयकच्या योजना सरकारच्या ज्या वेगवेगळ्या वापरल्या जात आहेत म्हणजे केंद्र सरकारकडून आणि विशेष काही राज्य सरकारकडून दारिद्र्य निर्मूलन करण्याच्या उद्देशाने आलेल्या योजनांचा पाठ तो खास करून बघितलं तर याचा फायदा नक्कीच होईल आहे. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी सप्लाय हे जर मजबूत झाला तर ऑब्विसली अर्थव्यवस्थेमध्ये योग्य ती सुधारणा चांगली होऊ शकते. या व्यापक दृष्टिकोनातून उदारीकरणाचे उपाय लिबरलायझेशन केले जात आहेत. यातील अधिक महत्वाचे कोणते घटक आहेत
म्हणजे उदारीकरणामध्ये आपण दोन घटक पाहतो, ते स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये येतात. आपण 1991 नंतर IMF आणि वर्ल्ड बँक यांच्या ऑर्डरनुसार, यांच्या सूचनेप्रमाणे आपण हे LPG मॉडेल स्वीकार करणं बंधनकारक होतं. चंद्रशेखर यांनी IMF ना दिलेल्या शब्दानुसार, IMF सोबत केलेल्या करारानुसार मनमोहन सिंग यांना पुढे अर्थव्यवस्था खुली करणं अत्यावश्यक होतं, यात काही शंका नाही. म्हणून 1991 मध्ये LPG मॉडेल स्वीकार करण्यासाठी आपल्याला संरचनात्मक बदल करणं आवश्यक होतं. संरचनात्मक बदलासाठी आपण जे काही चेंजेस करू, त्यातला एक घटक आहे पुरवठ्याच्या बाजूने. पुरवठा बाजूने आणि मागणी बाजूने आपण असं बदल करणार होतो. पुरवठा आणि मागणी बाजूने. आणि मागणीच्या बाजूनं म्हणजे डिमांड साईडनं जर आपल्याला चेंजेस करायचे झाले, तर आपल्याला काय करावं लागेल? भारतातील चलनवाढ हे नियंत्रण करावं लागेल, हे उद्देश सांगितला होता. त्यानंतर चलनाचं अवमूल्यन करावं लागेल. आपल्याला चलन अवमूल्यन करावं लागेल, त्याचा एक महत्वाचा मुख्य घटक आहे. आणि तिसरा महत्वाचा पार्ट आहे जो त्यांनी सांगितला होता की आपला व्यवहारतोल सुधारावा लागेल. व्यवहारतोल सुधारावा लागेल म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट च जे आता आपल्याकडे तूट आहे किंवा असमतोल घटक आहे, तो बॅलन्स करणं, नियंत्रित करणं आवश्यक आहे. हे या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून मागणी साईडने याबद्दलचे चेंजेस होणं आपल्याला या ठिकाणी अत्यावश्यक आहे. म्हणजे डिमांड साईडने आपल्याला जे बदल करावे लागतात ते हे आहेत. आणि प्रश्नाचा फोकस काय आहे? पुरवठा बाजूने. तर पुरवठा बाजूने तुम्ही जर काही बदल केले तर खऱ्या अर्थाने उदारीकरणाची योजना ही यशस्वी होऊ शकते. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून LPG मॉडेलचा पार्ट, जागतिकरण, उदारीकरण, खाजगीकरण आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. प्री मध्ये खूप जास्त विद्यार्थी LPG मॉडेल आणि उदारीकरण याबद्दल पार्ट सहसा बघत नाहीत, पण हा पार्ट आपण या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. त्याचं इम्पॉर्टन्सही आहे आणि या दृष्टिकोनातून काही घटकही आपल्याला परीक्षेसाठी अत्यावश्यकच आहेत, हे या ठिकाणी गृहीत धरणं आवश्यक आहे. म्हणून LPG मॉडेलच्या रिलेटेड थोडीशी ओव्हरलुक घटक आपल्याला माहिती असला पाहिजे. पहिला, व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा. आपल्या देशातील भांडवल प्रवाह म्हणजे इथं FDI FI आला पाहिजे, भांडवलाची रचना आली पाहिजे. जेवढं जास्त गुंतवणूक होईल तेवढं त्या माध्यमातून उत्पादन उद्योग सुरू होतील, आपोआपच पुरवठा वाढायला सुरुवात होईल. पुरवठा बाजू इम्प्रुव्हमेंट करायचा आहे, मग देन गुंतवणुकीला वाव मिळाला पाहिजे, सुधारणा मिळाली पाहिजे. औद्योगिक विनियंत्रण. औद्योगिक विनियंत्रण म्हणजे मुक्त करा, फ्री करा, मुक्त धोरण वापरा. औद्योगिक बद्दल मुक्त धोरणाची अवलंबता या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. विनियंत्रण, फ्री करणं आहे, जे आपण 1991 नंतर उद्योगालाही उदारीकरणाचा भाग बनवला, म्हणजे लिबरलाइज इंडस्ट्रियल पॉलिसी आपण सुरू केलेला पार्ट बघायला मिळतो. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा. डिसइन्व्हेस्टमेंट आणि सार्वजनिक सुधारणा उद्योगाबद्दलचा पार्ट आहे. म्हणजे इथं पुन्हा डिसइन्व्हेस्टमेंट, जे सरकारी उद्योग इथं लॉस मध्ये आहेत, त्या उद्योगांना इथं आपण डिसइन्व्हेस्टमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं घेऊन जाणं या ठिकाणी आवश्यक आहे. या माध्यमातून त्याबद्दलही इथं फोकस करणं आवश्यक आहे. आणि विशेष सार्वजनिक उद्योग सुधारणा, आपले जे सरकारी उद्योग आहेत त्याबद्दल आपण धोरणात्मक नीती बदलणं आवश्यक आहे. जे 1991 नंतर आपण तेही बदललं, लिबरलाइज पॉलिसी केली, डिसइन्व्हेस्टमेंट पण केलं आणि निर्गुंतवणूक धोरणाच्या माध्यमातून पैसा उभा करून आपण नवीन उद्योग किंवा इतर कल्याणकारी उपक्रमही राबवले. फायनान्शियल, वित्तीय सुधारणा. वित्तीय सुधारणेमध्येही आपण बघतो आपल्या देशामध्ये बँकिंग क्षेत्र, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या माध्यमातूनही बरेच चेंजेस आपण 1991 नंतर केलेले आहेत. तर हे सगळे ऑल जे पॉइंट आहेत ते लागू होतात. पुरवठा बाजूनं चारही घटकाचा समावेश होतो. म्हणून अ ब क ड हा चौथा पर्याय याचा या ठिकाणी करेक्ट आहे. हे पूर्ण LPG बद्दलचा क्वेश्चन होता, म्हणून त्याला त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा किंवा त्याचं महत्व आहे. विविध योजना
दस्तावेजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्ट खालीलप्रमाणे कोणती दिसतात आहे. म्हणजे आपण नियोजन धोरण राबवतो तेव्हा नियोजन धोरणाच्या माध्यमातून आपण कोणत्या घटकाकडे फोकस करतो, आणि हा प्रश्न आहे पुन्हा नियोजन टॉपिकचा. नियोजनामध्ये पंचवार्षिक योजनात विचारतात असं काही नाही. पंचवार्षिक योजनेवर इथं भर नाही दिला, नियोजनावर भर दिला. नियोजनाचे अर्थ, नियोजनाचे घटक, नियोजनाचे ऑब्जेक्टिव्ह, नियोजनाची पद्धत, आणि ह्यासाठी कुठला काही सोर्स वाचावा लागतो असं नाही. आपल्याला नियोजनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे कंटेंट घटक आपल्याकडे पद्धतीने समजतो ते महत्वाचं आहे, आणि त्याच्यावर जरी फोकस केला ते प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता. कोणत्याही योजनेचा, नियोजनाचा जो लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह असतो तो लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह आत्मनिर्भरता असतोच. आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आर्थिक वृद्धी तर त्याचा बेसच आहे. नंतर बेकारी निर्मूलन, बेरोजगारी दूर करा, उत्पन्नातील विषमता घट करा. बेरोजगारी निर्मूलन हे तात्कालिक असू शकतो, पण उत्पन्न विषमता घट करणं हे तात्कालिक अल्पावधीत हे पॉसिबल नाहीच आहे, म्हणून दीर्घकालीन उद्दिष्टाचा भाग आहेच. गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा लॉंग टर्म पॉलिसीचा पार्ट आहेत. समावेशक आणि शाश्वत वृद्धी, हे चारही घटक आपल्याला या दीर्घकालीन उद्दिष्टाचा भाग आहेत, हे लक्षात असावं. एकूणच लॉंग टर्मच्या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे हे सगळे घटक आपण विचारात घ्यायला पाहिजे. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबीची गरज असते. योजना जर निर्माण करायचं आहे आणि त्यासोबत यशासाठी काही बाबींची आकडेवारी घटक महत्वाचा असेल तर कशावर नेमका भर देणं आवश्यक आहे, या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे आपण याकडे बघू शकतो. पुन्हा नियोजन याच टॉपिकवर आयोगाने भर दिलेला दिसतोय. नियोजन योजना या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तर कोणते कोणते घटक आहेत. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्ट, हे तर प्लॅनिंग कमिशनचा महत्वाचा बेस आहे. लक्ष आणि अग्रक्रम, लक्ष ठेवा आपण अग्रक्रम म्हणजे प्राधान्याने कशाचं महत्व आहे, काय आवश्यक आहे. संसाधन संकलन, रिसोर्सेस कलेक्शन आहे, त्याचं हे महत्व आहे. भ्रष्ट आणि अकार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण, हे भ्रष्ट नसलं पाहिजे आणि कार्यक्षम असलं पाहिजे, अशा प्रशासन योग्य धोरणाचा घटक या ठिकाणी महत्वाचा आहे. प्रशासन काटकसर, शिक्षणाचा पाया, हेही घटक महत्वाचे आहेत. अबकड चारही इम्पॉर्टंट पार्ट आहेत. याशिवाय योजना कोणतीही ना निर्माण ना यश प्राप्त करून घेता येईल असा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला यामध्ये बघायला मिळतो. यामध्ये इम्पॉर्टंट काय घटक लक्षात ठेवायचे? प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया. शिक्षणाचा पाया असल्याशिवाय तुमचे योजनेचे ऑब्जेक्टिव्ह लोकांना समजणार नाहीत, लोक त्यामध्ये सहभागी होणार नाहीत आणि त्याच्या माध्यमातून ते काम करायलाही प्राधान्य देतील असं म्हणायला कुठलाही वाव याद्वारे राहत नाही. हे म्हणून आपण या अंतर्गत लक्षात ठेवावं. 7वा क्वेश्चनचा आन्सर ऑल दी करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन 8वा आपण बघूयात. पुन्हा प्रश्न आहे, एक कोट आहे, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. हे विधान कोणाचं आहे, म्हणजे हे विधान कोणाचं आहे, तर त्या विधानाचं इथं विशेषत्वही तसंच आहे. जर एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, म्हणजे तो देश गरीब आहे म्हणून तो गरीब आहे, हे कोट दिलेलं आहे. आणि हे कोट आहे, आता मगाशीच तुम्हाला मी लास्ट क्वेश्चन बोललो की यापैकी कोण अर्थतज्ञ आहेत जे स्पेशली विकसनशील देशाबद्दल बोलतात, आणि मगाशी सांगितलं मी रॅग्नर नर्स हे विकसनशील देशाबद्दल बोलतात. त्यामुळे हे एक्झॅक्टली कोट त्यांचंच आहे. म्हणून विकसनशील देश नैसर्गिक साधन संपत्ती याबद्दलचे घटक विषय आले तर शक्यतो रॅग्नर नर्सच्या माध्यमातून याचा विचार करावा लागतो. जो मिर्डाल यांनी दारिद्र्याबद्दलचे घटक विचार मांडलेले आहेत, म्हणून मिर्डाल यांच्या बद्दलचे थॉट्स विचारलेला आहे. आणि मार्शल बद्दल आयोग प्रश्न विचारताना दिसतंय. मी आर्थिक वृद्धी, आर्थिक विकासाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं जवळपास 8-9 सिद्धांत एक सेपरेट सेशन 1-2 दिवसात मी पुढे घेतोय, ते जरूर ऐकायला विसरू नका. ज्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाबद्दलचे ऑल
कोणकोणते सिद्धांत मांडलेत, कशा प्रकारचा घटक आहे, काय थेरीज आहेत त्याच्यामध्ये, ते सगळंच कंप्लीट करून घ्यायला हरकत नाही. या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण त्याच्याकडे बघूयात. तोही टॉपिक त्या ठिकाणी विचारात घेता येईल. पण इथं रॅग्नार नस लक्षात ठेवा, ते गरीब देशाबद्दल म्हणजे विकसनशील देशाबद्दल स्पष्ट फोकस त्यांचा असतो. त्या संदर्भात त्यांनी हे प्रश्न कोट केलेला होता, म्हणून आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 9. संतुलित वृद्धी. पुन्हा संतुलित वृद्धी आहे. पहिल्या क्वेश्चन मध्येही आपण संतुलित वृद्धी सिद्धांताबद्दल घटक बघितला आणि इथेही तोच आहे. मध्ये संतुलनाची गरज आहे. कोणत्या संतुलनाची? संतुलित वृद्धी मध्ये कोणत्या संतुलनाची गरज आहे? उपभोग आणि औद्योगिक वस्तू. लक्षात ठेवा, उपभोग्य वस्तू आणि औद्योगिक वस्तू, याचा अर्थ इथं काय आहे? उत्पादन. पहिला. दुसरा, भांडवली वस्तू व औद्योगिक वस्तू, उत्पादनच आहे. कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र, उत्पादनच आहे. तर हे आता कोणत्या टाईपचे प्रश्न घटक झाले? कृषी हा एक घटक झाला, औद्योगिक वस्तू हा दुसरा घटक झाला, भांडवली वस्तू हे तिसरा घटक झाला, कारण औद्योगिक वस्तूसाठी भांडवली वस्तू असणं आवश्यक आहे, आणि चौथा उपभोग्य वस्तू, ज्याचा आपण उपभोग घेऊ शकतो. तर हे संतुलन आहे एका कॅटेगरी मधलं. जे आपण रॅग्नर नर्सच्या संतुलन सिद्धांतामध्ये घटक बघितले होते, ते 3 घटक बघितले होते: उत्पन्न घटक, उत्पादन घटक आणि नैसर्गिक साधन संपत्ती. आता इथं उत्पादन घटकामध्ये पण कॅटेगरी दिलेल्या आहेत. उत्पादन प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन कशाचं? कृषी उत्पादनाचं, औद्योगिक वस्तूचं, भांडवली वस्तूचं, उपभोग्य आपण ज्याचा उपभोग घेऊ शकतो अशा वस्तूंचं. यामध्येही संतुलन पाहिजे. तुम्ही उद्योग वस्तू किती तयार करा, पण कृषीमध्ये काही उत्पादनच होत नसेल तर खाणार काय? शेतीत भले भरपूर विकास होतोय, पण औद्योगिक आणि भांडवली विकास नसेल तर देशाची औद्योगिक प्रगती कशी होईल आहे? शेवटी विकसित राष्ट्राकडे जायचं तर औद्योगिक प्रगतीला ऑप्शन नाही आहे, आणि शेतीमधलं स्वावलंबन असल्याशिवाय औद्योगिक प्रगतीचं योग्य ते संतुलन होणंही शक्य नाही. म्हणून ह्या सगळ्यामध्ये बॅलन्स असणं आवश्यक आहे. तिन्हीची कॅटेगरी उत्पादन पद्धतीची आहे, पण त्यातले विषय जे आहेत हे 4 प्रकारचे विषय आहेत. याच्यामध्ये संतुलन असणं आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन डी, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ अर्थव्यवस्थेमधले सगळे क्षेत्र आहेत, एवढेच असं घटक नाही. कृषी आणि उद्योगच, भांडवली आणि औद्योगिक असं नाही. अर्थव्यवस्थेतील सर्व घटक आहे, आणि सर्व क्षेत्र म्हणल्यानंतर काय येतं? उत्पादन, उत्पन्न आणि नैसर्गिक साधन संपत्ती. या तिन्ही घटकामध्ये संतुलन असणं आवश्यक आहे. हेच ऑब्जेक्टिव्ह यामध्ये दिसतो, आणि यामध्ये हाही ऑब्जेक्टिव्ह दिसतो. भांडवली, कृषी, उत्पादन, उत्पन्न या माध्यमातूनच संतुलन आहे. म्हणून आन्सर लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात आहे. ऑप्शन डी हा करेक्ट आहे. अर्थव्यवस्थेतले जे क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये या माध्यमातूनच संतुलन असण्याची आवश्यकता ही इथली प्राईम कंडिशन आहे, हे विसरू नये आहे. मग सर्व क्षेत्र ज्यात आपण बघितलं याप्रमाणे संतुलन इम्पॉर्टंट आहे अर्थव्यवस्थेतल्या. मग ते कृषी असो, उद्योग असो, सेवा असो, सगळ्या क्षेत्रामध्ये संतुलन आवश्यक आहे. आणि संतुलनाविषयीचा सिद्धांत म्हणलं की रॅग्नार नसला पहिल्यांदा प्रायोरिटी ठेवा बाकीच्या ऑप्शन कडे जाण्याच्या अगोदर, म्हणजे कॉम्पॅरेटिव्हली तुम्हाला किमान त्याच्याबद्दलचं प्रेडिक्शन करता येईल. हा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे, जेणेकरून आपली उत्तर तशा पद्धतीने बरोबर करणंही शक्य होईल आहे. आता आहे पुन्हा शिम्पिटर. मागे आता विचारला आपण रॅग्नर नर्स, मिर्डाल, रोडान या तिघांचे विचार बघितलेत आपण आहे. नर्स बघितला, रोडान बघितला, आणि आता शिम्पिटर बघायचंय. मग हे कुठे ना कुठे या सिद्धांतकारावर पुन्हा पुन्हा फ्रिक्वेंटली प्रश्न येताना दिसेल. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण याबद्दल खास लक्ष देऊ शकतो. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित. स्थितीशील म्हणजे हे कॉन्स्टंट आहे, स्थिती आहे. त्या कॉन्स्टंट स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल म्हणजे टप्प्याटप्प्यात. खंडित म्हणजे काय? इथं ब्रेक करा, इथं ब्रेक करा, इथं ब्रेक करा, टप्प्याटप्प्यामध्ये. उत्स्फूर्त म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तुम्ही खास इम्प्रुव्हमेंट करणं,
खास सुधारणा करणं आवश्यक आहे. जर तुम्ही या माध्यमातून इथून डेव्हलपमेंटला निघत आहात तर इथे एक इम्प्रुव्हमेंट करा, इथे एक इम्प्रुव्हमेंट करा आणि इथे एक इम्प्रुव्हमेंट करा. हे प्रत्येक टप्प्यावर इम्प्रुव्हमेंटची गरज आहे आणि या माध्यमातून त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्टिव्ह, त्या माध्यमातूनची एक बेस असणं, त्या माध्यमातून त्याच्यावरती क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करणं आवश्यक राहिलं आहे. पहिला करेक्ट ऑप्शन आहे. वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल होय आहे. वृद्धी म्हणजे काय आहे? क्रमशः टप्प्याटप्प्याने आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. आता या माध्यमातून इथं विशेष अर्थ काय समजून घ्यायचा आहे? इथंही क्रमशः दिलेला आहे, इथं खंडित दिलेला आहे. दोन्हीचा अर्थ क्लोज टू सारखा आहे. म्हणजे तुम्ही आता इथं या सिद्धांतातून काय घटक पाहाल? एक स्थिती अशी आहे, आर्थिक वृद्धीची म्हणा, आर्थिक वृद्धीची म्हणा किंवा विकासाविषयकची म्हणा, तर या स्थितीतून तुम्हाला आणखी पुढच्या स्थितीत प्रगती करायची असेल तर प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही प्रत्येक टप्प्यावर, खंडित म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तुम्ही उत्स्फूर्तपणे बदल करा. अर्थव्यवस्थेत वेळोवेळी या प्रत्येक टप्प्यावर चेंजेस करा. पहिला ऑप्शन जो करेक्ट आहे. तर वृद्धी म्हणजे क्रमशः, क्रमशः म्हणजे पुन्हा टप्प्याटप्प्यावर, प्रत्येक टप्प्यावर स्थिर दीर्घकालीन बदल करा. पुन्हा प्रत्येक टप्प्यावर तुम्ही एक कॉन्स्टंट पण लॉंग टर्म पद्धतीचे बदल करा, जे हळूवार बचत म्हणजे प्रत्येक टप्प्यावर बचतीलाही भर देतील आणि लोकसंख्या वाढीमुळे जो होणारा घटक आहे त्यालाही प्राधान्य दिले जाईल. दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. मग हे दीर्घकालीन बदल जर करायचा आला, इथं लॉंग टर्म वरती सस्टेनेबल चेंजेस करायचे असतील तर इथून निघाल्यानंतर इथे येण्यासाठी डायरेक्ट सरळ तुमची प्रगती होते, विकास होतो असं नाही. तर इथून निघाल्यानंतर इथपर्यंतचा हा दीर्घकालीन स्थिर विकास करायचा झाला तर तुम्हाला काय करावं लागेल? हळुवारपणे टप्प्याटप्प्याने बचत आणि लोकसंख्या वाढावी लागेल. लोकसंख्या वाढलीच पाहिजे, पण टप्प्याटप्प्याने वाढली पाहिजे. थोडी थोडी लोकसंख्या वाढली पाहिजे आणि थोडी थोडी बचतही झाली पाहिजे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला थोडा थोडा टप्प्याटप्प्यावर उत्स्फूर्त बदल पाहिजे. इथं तुम्ही छोटे छोटे चेंजेस करा. इथं प्रत्येक टप्प्यावरती हळुवार बचत आणि लोकसंख्या वाढवा, तर तुमची आर्थिक प्रगती होईल. या माध्यमातूनचे विचार मांडले शुम्पीटर यांनी. अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. हे शुम्पीटरच्या सिद्धांताबद्दलचा खास करेक्ट पार्ट लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आयोगाने सिद्धांत मांडलेत आणि तसा विचार ही दिलेला आहे जो आपल्याला त्याच्याबद्दलच्या फॅक्ट पेक्षा कन्सेप्टवर जास्त फोकस असलेला पाहायला मिळतो. आणि इथपर्यंतचे ऑलमोस्ट किती 10 प्रश्न बघत आलोय, त्यामध्ये आपल्याला सगळे प्रश्न कन्सेप्च्युअल दिसतात, थेरीज अँड थिंकर्सच्या रिलेटेड दिसतात. हे स्पेशली इम्पॉर्टंट आहे. आणि असे प्रश्न जे असतात ते जनरली कॉलेजचे प्राध्यापक कॉलेजच्या सिलेबसमध्ये असलेला पाहायला मिळतो, जो आता हल्ली आपल्याला प्रीच्या अभ्यासक्रमामध्ये येत असलेलाही घटक बघायला मिळतो. म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून काही बाबतीत काही स्टेप वरती प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. म्हणून रिलेटेड थिअरीज अँड थिंकर्स मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ देतोय, तेवढ्या व्हिडिओला बघा. तुमचे थिअरीच्या रिलेटेडचे शक्यतो कुठले प्रश्न राहणार नाहीत, एवढे सिद्धांत त्याच्यामध्ये मी घेतोय. आणि आर्थिक वृद्धी विकास यातला फंडामेंटल फरक काय नेमका, जो थेरॉटिकल कन्सेप्च्युअल पार्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू परीक्षेत येतो, ते सुद्धा घटक त्यामध्ये मी कंप्लीट करून देतोय. रंगराजन समिती 2014 न वर्ष 11-12 साठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई, उपभोग खर्च शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी काय निश्चित केलेला होता आहे. म्हणजे एकूणच या पॉइंट ऑफ व्ह्यू दिलेली आकडेवारी होती कशासाठी? दैनंदिन दरडोई म्हणजे दररोज उपभोग खर्च किती लागतो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू 47 रुपीज आणि 32 रुपीज. शहरी भागासाठी 47 आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. जर 2011-12चा विचार केला तर खरंच 32 रुपये हे सफिशियंट होता आणि योग्य होता का? तर होता असं म्हणायला कुठल्याही प्रकारे वाव नाही. पण शेवटी आकडेवारीचा प्रश्न आहे, त्या माध्यमातून ते दिलेल्या सरकारी आकडेवारीचे इम्पॉर्टन्स ग्राह्य धरावं लागेल. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. दारिद्र्य बद्दलचे 3 समित्यांचे रिपोर्ट अवश्य लक्षात ठेवा, कारण त्याचं इम्पॉर्टन्स तेवढं जास्त आहे.
रंगराजन समिती, तेंडुलकर समिती, प्रामुख्याने आयोग आपल्याला कुठे ना कुठे एक तरी तुलनात्मक प्रश्न आलेला बघायला मिळतो आणि बाकी लकडवाला समितीपासून ते मागे ओझा समितीपर्यंत चे सगळे एक ओझरती नजर तर टाकलीच पाहिजे, याला काही ऑप्शन नाहीये, खास लक्ष त्याच्यावर ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 2014 मध्ये शासनानं वित्तीय समावेशनासाठी फायनान्शियल इन्क्लुजनसाठी कोणती योजना राबवलेली आहे? आता या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजनचा पार्ट तुलनात्मकरित्या अनेक बाबतीमध्ये सिमिलर वेनं 2014 नंतर सरकारने केलेल्या अनेक उपक्रमामध्ये हा पार्ट बघायला मिळतो. म्हणजे 2014 नंतर सरकारने हे सगळं वेळोवेळी राबवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. या योजनेच्या माध्यमातून मॅक्झिमम ठिकाणी सरकार फायनान्शियल इन्क्लुजनला भर दिलेला आहे. पण स्पेशली प्रधानमंत्री जनधन योजना, जे मोफत खातं काढून दिलं जात होतं, बँक खातं, मोफत बँक खाते या माध्यमातून तिथं ते उपलब्ध करून दिलं जात होतं किंवा त्या माध्यमातून त्या योजनेचा अवलंब केला जात होता आहे, जेणेकरून प्रत्येकाचं खातं बँकेत येईल तर त्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजनसाठी रेडी करू शकतो. म्हणजे आर्थिक व्यवहार, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजना, धोरण, अनुदान, मदत, सहाय्य हे सगळं डायरेक्ट कॅश ट्रान्सफरच्या माध्यमातून काही धोरणात्मक काम करता येईल यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना, जनधन खातं होतं, जे एक प्रकारे फायनान्शियल इन्क्लुजनचा पार्ट होता आहे. निश्चलीकरण आपल्याला माहिती आहे, डिमॉनिटायझेशन, ह्याचा आणि वित्तीय समावेशनाचा काही संबंध नाही. आपण 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द केलेल्या होत्या आहे आणि ह्या योजना, या नोटा रद्द केल्यामुळे खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेत खूप स्ट्रक्चरल चेंजेस झाले. इकॉनॉमी बऱ्यापैकी मध्ये 2 वर्ष डाऊनही झाली, कारण नोटा अचानक मोठ्या प्रमाणात रद्द केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा फटका बसणारच होता आहे. संपत्ती विवरण योजना, सरकारने संपत्तीचं विवरण देण्याची योजना ही राबवली होती आहे. ह्या दोन्ही योजना आणि ह्या वित्तीय समावेशनाचा काही संबंध नाही, पण 2014-15 नंतर स्ट्रक्चरल चेंजेसचा एक पार्ट म्हणून भारत सरकारने या योजनांचाही अवलंब केलेला होता. 2015-16 ते 2017-18 पर्यंत ह्या सगळ्या योजनांचा अवलंब सरकारकडून केला जात होता आहे. 2014-15 पासूनच इमिडिएटली जनधन योजनेबद्दलचा पार्टही लागू झाला होता. पण ही योजना फक्त ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, प्रधानमंत्री जनधन योजना वित्तीय समावेशनासाठी, हे मात्र विसरू नका आहे. जेंडर बजेट म्हणजे काय? जेंडर बजेट, आता इथं जेंडर बजेट म्हणलं की आपल्याला स्पेसिफिकली महिलांसाठीचा अर्थसंकल्प म्हणून बघता येतो किंवा ओळखला जाईल, पण यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण घटक आयोग विचारताना दिसत आहे आणि यामध्ये आपण जेव्हा फोकस करतो तेव्हा याची सुरुवात होते ऑस्ट्रेलियापासून आणि या माध्यमातून तिथं महिलांसाठी खास व्यवस्था अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाचा एक पार्ट म्हणून बघितला जातो. आणि भारतामध्ये भारत सरकारने मात्र 2005 पासून जेंडर बजेटला प्राधान्य दिलेलं आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार. तर 2013 पासून महाराष्ट्रानं जेंडर बजेटवर खास फोकस केलेला आहे. हे लक्षात ठेवा. जेंडर बजेट म्हणजे काय? पुरुषांसाठी वेगळा काही संबंध नाही, महिलांसाठी वेगळा काही संबंध नाही. आपण असं वेगळं काही बजेट मांडत नाही. सामान्य अर्थसंकल्पात पुरुषांसाठी स्वतंत्र तरतुदी, पुरुषांसाठी सेपरेटच नाही, नावच जेंडर बजेट महिलांसाठी आहे, पण त्यांनी या माध्यमातून इथं शब्द तसा वापरलाय जेंडर, यावरून महिला की पुरुष असं ओळखण्याचा प्रश्न येऊ नये, अधिक विचार करून तुम्ही कन्फ्युज व्हावा, हाही त्याच्या मागचा उद्देश असू शकतो. कारण यांनी प्रत्येक ठिकाणी पुरुषांसाठी असा शब्द वापरलाय, त्यावरून आपण खास काही लक्ष देऊ शकतो, हा त्याचा उद्देश आहे. पण सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद हे त्याचं एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4 हा पर्याय करेक्ट आहे. इथं आपले हे प्रश्न समाप्त झालेले आहेत. 2023च्या पेपरमध्ये आयोगाने डेव्हलपमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारलेत आणि डेव्हलपमेंटच्या ऑब्जेक्टिव्हनं आपण त्याच्याकडे बघावं. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, शाश्वत विकास, आर्थिक वृद्धी विकासाचे सिद्धांत, त्यासोबत आपण मॅक्झिमम आर्थिक वृद्धी विकासाचे निर्देशांक
दारिद्र्य, बेरोजगारी हेच एवढे टॉपिक केले तरी 7-8-10 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्नांकडे जाण्याचा चान्स आपल्याला घेता येतो. हे या ऑब्जेक्टिव्हवरून खास लक्षात ठेवायला हरकत नाही. हे विसरू नका, कारण इकॉनॉमीचा अभ्यास करताना नेमके सगळे टॉपिक महत्वाचे वाटतात आणि करणं मात्र तेवढं शक्य होत नाही. या पॉइंट ऑफ व्ह्यूने याच्यावर खास लक्ष ठेवावं, जेणेकरून परीक्षेमध्ये मॅक्झिमम फायदा घेता येईल. पुन्हा भेटू पुढच्या पेपरमध्ये. थँक्यू.